श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार, मी प्रियंका. तर आज आपण बनवूया चमचमीत अशी फ्लावरची भाजी म्हणजे फुलगोबीची भाजी. तर सर्वप्रथम आपण फुलगोबीला मस्त असं कट करून घेऊया. सोबतच एक मीडियम साईजचा आलू त्यामध्ये घालूया म्हणजे बटाटा, यालासुद्धा कट करून घेऊया. आणि स्वच्छ पाण्याने फ्लावर आणि आलूला आपल्याला धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर भाजीसाठी या ठिकाणी कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, तो सुद्धा मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवर एक कढई ठेवूया, त्यामध्ये घालूया थोडे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये घालूया जिरे व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये घालूया कांदा, मिरची आणि टोमॅटो. सर्वप्रथम मी कांद्याला मस्त तेलामध्ये शिजवून घेतलं. त्यानंतर टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो बरोबरच आपल्याला बेसिक मसाले घालायचा आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायची आहे. यालासुद्धा 1-2 मिनिटे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर फुलगोबीची भाजी बनवताना 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये थोडं तेल आपल्याला भाजी बनवताना जास्त घालायचं आणि सगळं जे फ्लावर आहे ते आपल्याला तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाही, तेव्हाच आपली भाजी मस्त अशी टेस्टी बनते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. आणि फ्लावर हे आपल्याला 2-3दा चेक करत गॅसची फ्लेम मीडियम करूनच आपल्याला ही फ्लावरची भाजी शिजवून घ्यायची आहे. मस्त आपली फ्लावरची भाजी शिजलेली आहे. यामध्ये घालूया कोथिंबीर. पुन्हा याला एकदा आपण परतून घेऊया. तर अशा पद्धतीने चमचमीत फ्लावरची भाजी आपली तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.